पाहिली की आईचा चेहरा आठवतो. मावशीकडे पाहिलं का आम्हाला आई दिसते. आज देवाने आम्हाला सगळं काही दिलं, पण उणीव फक्त आई नसल्याची आहे. हे सगळे नातू फार प्रेम करतात. आज लहानी आई राहिली नाही या जगात यांची. किती प्रेम केलं होते आईने. एका मुलीनं प्रश्न विचारला, ए आई, माझं वय 15 वर्ष झालं ग. 5 वर्षापूर्वी तू मला घेऊन जायचे, मी लहान होते. तू महिन्यातून दोनदा दोनदा माहेरात जायचे. आता ए आई, तू आज 2 वर्ष झाले माहेरात जात नाही, का जात नाही? डोळे डबडबले त्या माय माऊलीचे. आणि ती माय माऊली म्हणते, दिदे खरं सांगू का तुला, ए माहेरात जाऊ वाटत नाही का? आज 2 वर्ष झाले माहेरात जाऊ वाटत नाही का? माहेरात आई नाही जिवंत राहिली. ईश्वरा समान बाप दिसत नाही, बापाचा बूड दिसत नाही दारामधला. आई असली, बाप असला की घर असं भरभरून वाटतं, आनंदी आनंद वाटतो. पण देवा पांडुरंगा, काय चुकलं रे? आमचं आयुष्य कमी केलं असतं आणि आईला दिलं असतं तरी चाललं असतं रे पांडुरंगा, पण एवढ्या लवकर आमच्या आईला घेऊन जायला नव्हतं पाहिजे. डस डस डोळ्यात पाणी रडाल माय, ऊर भरून येईन, कंठ दाटून येईन. जाऊ वाटत नाही ग. ती गल्ली मला खायला वाटते. तू विचारतेस ना का जात नाही? महिन्यातून दोनदा दोनदा तीनदा तीनदा जाऊ वाटतं. मी दिवाळीच्या सणाला गेले ना, आनंदात 4-5 दिवस राहायचे. माझ्या आईला लय आनंद वाटायचा. दिदे, तिकडून तुझ्या पप्पाचा फोन आला ना, उद्या मला जायचं असलं का, माझी माई कधी झोपत नव्हती. सकाळी पहाटे उठायची, 4 वाजता उठायची आणि माझ्या पिशवीकडे जायची, माझी पिशवी भरायला सुरुवात करायची. भाजीपाला द्यायची वस्तू नाही साहेब, पण त्या आईची वेडी माई असते ताई. तुमच्या पिशवीत ती भाजीपाला टाकते, पापड्या टाकते, डाळ टाकते, देते ना माय, लोणचं देते, पाहिजे ती वस्तू देते. जावाई श्रीमंत आहे हो, जावाईकडे भरपूर काही आहे, पण ताई आईची माई वेडी असते बरं. आई असं गालावून हात फिरते, माझी बाई खुशालेस ना, माझी बाई, लेकर बाळ खुशालेस ना, लय काम करतेस तू, लय धावपळ करतेस शेतात, फार काळजी घेते. महिला मंडळी, माहेरातली आई जाऊन द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. गाडी निघाले की दावत दावत येते, ए बाई थांब, हा इंद्रायणी तांदूळ आहे, गाडीमध्ये टाकते, एवढा कट्टा घेऊन जाय. आईची विडी माई असते. जावाई श्रीमंत आहे, पण खिचडी भात केल्याच्या नंतर प्रत्येक घासाला आईचा चेहरा डोळ्याच्या समोर उभा राहील, माझ्या लेकीच्या, म्हणून वेड्यासारखं प्रेम करत असते. बाईला मंडळी, एकदा का माहेरातली माय मरून गेले की तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. साहेब, एखादी माय माऊली दिवाळीला गेली बरं का, गाडीमध्ये 4-5 अशा भरलेल्या गाडीमध्ये पिशवी असेल तर समजायचं माहेरात आई जिवंत आहे आणि माहेरात बाप जिवंत आहे. तुम्ही म्हणता महाराज, भाऊ भाऊजाई वाईट आहे का? भाऊ भाऊजाई प्रेम करतील, आई साडी घेईल, पण भाऊ भाऊजाई साडी घेतील, पण माफी मागून बोलतो, सुतात फरक राहिले, लक्षात ठेवा. लय प्रेम करते गड्या, भाऊ भाऊजाई जीव लावतील, पण आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो. लय प्रेम करते आई. तुम्ही रडाल माय, किती प्रेम करते. इथं बसलेल्यापैकी ज्यांची आई ह्या जगात नाही, त्यांना विचारा खरी आईची किंमत काय, काय दुःख आहे. आणि ज्यांचा बाप ह्या जगात नाही, त्यांना विचारा बापाची किंमत काय. आई घराचं मंगल आहे, तर साहेब बाप सुद्धा घराचं अस्तित्व आहे. आईला रडता येतं? रडता येत नाही याला, नाही. हात पडजारचा कलाकार आहे. साने गुरुजीने आम्हाला श्यामची आई शिकवली साहेब. आईवर कविता आल्या, आईवरती सेमिनार आले, पण बसलेला बाप आहे ना ताई, हा बाप सुद्धा काही कमी नाही बरं का. याला रडता येत नाही. आई छोट छोट्या गोष्टीला रडते. बापाचं हृदय लेकरा बाळा करता रडत असते गड्या. लय प्रेम करतात त्या बापाला आणि त्या आईला. एकच वाजतं, जे मला मिळालं नाही ते माझ्या लेकराला मिळावं, माझ्या मुलीला मिळावं. फार प्रेम करतात. जावई चांगला असावा, माझ्या लेकीला सांभाळणारा असावा. म्हणून आई जोपर्यंत माहेरात आहे तोपर्यंत सुखाचा समुद्र आहे. बाप गेला, आधार निघून गेला. साहेब, सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला सचिन तेंडुलकर, बोले सचिनजी, एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे, आज तुमच्या जीवनात आनंदाचा दिवस आहे, 2 शब्द बोला. डोळे डबडबले सचिन तेंडुलकरचे.
साहेब, सचिन तेंडुलकर म्हणतात या क्रिकेट विश्वामध्ये माझं नाव फार प्रसिद्ध आहे, मास्टर ब्लास्टर म्हणून मला सगळ्या जणांनी आजपर्यंत ओळखलं. पण आज एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला, पण मिळालेला पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता, ज्याला बाप म्हणतात. लक्षात ठेवा, बाप गेला ना यशाचं कौतुक करणारी थाप निघून जात असते. बाप नावाची चादर एकदा आयुष्यात निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. इथं बसलेला बाप एकच आहे, त्याचं म्हणणं आम्ही आमच्या पोटापुरतं कमवलंय साहेब, तेवढं बँक बॅलन्स आहे आमच्याकडे, तेवढी प्रॉपर्टी आहे, आम्ही जगू शकतो. पण माझ्या लेकरा बाळाने आम्ही गेल्याच्या नंतर सुखात राहावं म्हणून बाप वेळोवेळी शिव्या घालतो लेकराला, टोमणे देतो, बोलतो, रागराग करतो. अरे तुला काही वाटतं का दाद्या? बाप बोलतो साहेब, काय म्हणतो, मुलीला सुद्धा म्हणतो, दिदे 9 वाजले घड्याळीत, एवढ्या वेळेत झोपत नसते. बोलतो का नाही बाप? कळवळ्याची जाती करेला बाबीना प्रीती, करेला बाबीना प्रीती, करेला बाबीना प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती करेला बाबीना प्रीती, करेला बाबीना प्रीती, करेला बाबीना प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरे ओझे, तुम्हा संतावरे ओझे, तुम्हा संतावरे ओझे. माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती बाबीना प्रीती, करेला बाबीना प्रीती, करेला बाबीना प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती करेला बाबीना प्रीती, करेला बाबीना प्रीती, करेला बाबीना प्रीती. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, से हित लेकुराचे हित लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती. करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती. करीला भाविना प्रीती,
ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाला करीला करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती सिमाला कंदरम कंजनेत्रम सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठाला विठाला विठाला, विठाला विठाला, 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 हो विठाला. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता चिंतनाकरता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संतहृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांच्या चार चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आईचं आणि लेकराचं रूपक करून साधू संताची विनवणी करतात. विठाला विठाला विठाला, 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 विठाला. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसहा परिहारपैकी असा थोडा विकू कमी करा, ट्रबल गेन वाढवा, फुल मॉनिटर. अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणा वरुणालय भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानांचे राजे साधकाचे मायबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नामदेवराय
चोकोबाराय निळोबाराय, श्री संत सावता महाराज, श्री संत सेना महाराज, श्री संत नरहरी महाराज, श्री संत जळोजी मळोजी महाराज, श्री संत भोजलिंग काका, श्री संत रोहिदास महाराज, श्री संत गोरबा काका कुंभार, श्री संत बाळू मामा, श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज, श्री संत भक्त कुर्मदास, श्री संत रंका बंका, बसलेल्या श्री संत कानोपात्रा, श्री संत जनाबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत बहिणाबाई, श्री संत सोयराबाई, श्री संत सखोबाई, श्री संत जिजाबाई, संत मंडळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो. अधिकार संपन्न वैष्णव टाळकरी गायक वादक गुणीजन मंडळी एकदा जोरदार टाळी वाजून यांचं स्वागत करा. कार्यक्रमाची भव्यता ही आकाशाच्या उंचीची आहे आणि कार्यक्रमाची दिव्यता ही आकाशाच्या उंचीची आहे. एक दिवसाचा हा प्रथम पुण्यस्मरण सोहळा अतिशय कृतज्ञता सोहळा या पंढरकर परिवाराने आयोजित केलेला आहे. कैलासवासी सीताबाई गणपत पंढरकर ही माय माऊली निघून गेली आणि या पाठीमागच्या परिवाराने अतिशय सुंदर गोड असं आयोजन नियोजन केलं. या परिवाराकरता एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. महाराष्ट्रामध्ये गाजलेले हे गायक वादक मंडळी आहेत, परमस्नेह परम आदरणीय जे मृदंगा करता साथ करतात माझे जिवलग मित्र विकास महाराज अवसरे गुरुजींकरता एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. अतिशय सुंदर वाजवतात. तयारीचं वाजवणं आहे, चपळतेचं वाजवणं आहे. 50-60 मुलं त्यांच्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे. त्यामध्ये गायनाकरता अतिशय सुंदर त्यांचा आवाज आहे. प्रशांत महाराज आहेत, श्रीराम महाराज, एकदा दोघांकरता जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. दोघांना वंदन करतो. विनेकरी बाबा तुम्हाला वंदन करतो. हे संस्थेतील लहान मुलं त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि चोपदार तर लय भारी हो लय भारी चोपदार आल्यापासून पाहतो मस्त गुटगुटी देत बेस्ट स्वभाव चांगला आहे आणि चेहऱ्याची भावमुद्रा अतिशय प्रसन्न आहे. एकदा टाळी वाजा एकदा जोरदार वा. आणि मन मोकळा स्वभाव आहे चोपदार. तुम्हाला वंदन करतो. विशेषत्वाने ओम साई चॅनलचे सर्व दादा आहेत. माझ्यासोबत असलेले वैष्णव कीर्तनकार युट्यूब चॅनलचे सर्व अनिकेत दादा आहे. या दोन्ही कॅमेऱ्यावाल्या करता बंधू करता जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. माझा लहानसा आवाज मोठा करण्याची जबाबदारी दादांकडे आहे. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. अतिशय सोड अंदर असं वातावरण आहे. मंडपही अतिशय सुंदर दिला. या परिवाराने अतिशय सुंदर गोड असं आयोजन नियोजन केलं. सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पाठीमागं मोठा परिवार आहे. श्रीमती सुरेखा पोपटराव गावडे मुलगी, सो सुनंदा रामदास इथापे मुलगी, सो आशा लालासाहेब गवारे मुलगी, सो विजया म्हणजे विजय आत्या गणपत पंढरकर मुलगी, श्री रामदास बाबूराव इथापे जावाई, श्री भीमाजी भिकाजी भंडारे जावाई, लालासाहेब बाबूराव गवारे जावाई, लक्ष्मी अनिल पंढरकर सून, त्याचबरोबर आदरणीय श्री दिलीप विष्णू पंढरकर पुतणे, आदरणीय बाळू विष्णू पंढरकर पुतणे, श्री सुनील नाना पंढरकर पुतणे, श्री विलास नाना पंढरकर पुतणे आणि आपले टेलर साहेब सातत्याने माझ्या संपर्कामध्ये राहायचे बरं का. मला सारखं फोन करायचे, बाबा कुठे तुम्ही, हळूहळू या, सावकाश या, गाव तुमचं लय लांब आहे जालना, फास्ट गाडी चालू नका, ऊसाचे ट्रॅक्टर रस्त्याने चालतात. अतिशय काळजी घेतली. टेलर करता एकदा जोरदार टाळी वाजवा. आपल्या सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व आदरणीय श्री भाऊसाहेब पिंटू सुभाष पंढरकर साहेब, त्यांनाही वंदन करतो साहेबांना. त्याचबरोबर आदरणीय सागर अनिल पंढरकर नातू, आदरणीय राहुल अनिल पंढरकर नातू, आज समस्त पंढरकर परिवार एकदा जोरदार टाळी वाजवून या सगळ्या परिवाराचं स्वागत करा. सगळेच मंडळी गोडेत. हुकून चुकून कोणी राहिला असेल तर माफ करा. तुमच्याकडे मी नवीन आहे. माता भगिनी बालवर्ग पुरुष मंडळी पाठीमागे बसलेले इकडे बसलेले सगळेच मंडळी उपस्थित आहेत. आर्थिक सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, या परिवारावरती प्रेम करणारे पै पाहुणे मंडळी, नातेवाईक मंडळी, भजनी मंडळी, पंचक्रोशीतील भजनी मंडळी, महिला भजनी मंडळी, गावचे सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब चेअरमन व्हाईस चेअरमन
तळ्यावाले, मळ्यावाले, खळ्यावाले, टोपीवाले, उपरण्यावाले, चष्म्यावाले, धोत्रावाले, पायजाम्यावाले, अष्टगंधवाले, बुक्क्यावाले, पाटक्यावाले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, बंगल्याच्या समोर बसलेले, इकडच्या बाजूला बसलेले, ताई बाई, अक्का, नानी, माझी लाडकी बहीण, चटाईचे धागे काढणारे, नाकात बुट्ट घालणारे, तिकडे बसलेले, इकडे बसलेले, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणार नाही ते, आणि जे आजच आले ते, सगळ्यांना दंडवत. विठाला विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. झाले ना सगळे? करू का सुरू? झाले ना सगळे? कुणाला राग नाही येणार ना? हा, सगळ्याचं नाव घेतोय किंवा वाक्यात कुणाला राग नको. एक उखाणाच घेतो माय. ऐका. गाय चरते रानात, गाय चरते रानात, हरिण चरते वनात, बसलेल्या सगळ्यांचं नाव घेतो छत्रपतींच्या हिंदुस्थानात. आता कुणाला राग नको हा? जो अभंग निवडलाय तो आईच्या संबंधाने प्रथम पुण्यस्मरणाचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केलाय. त्या संबंधानं आईचं वर्णन व्हावं, मातेचं वर्णन व्हावं, त्या संबंधाने अभंगाची नियुक्ती केली. आईचं आणि लेकराचं रूपक करून साधू संतांची विनवणी तुकोबाराय करतात. आई कशी आहे? आई संतांप्रमाणे. विकास महाराज संत कसे आहेत? आईप्रमाणे. संतत्व आणि मातृत्व एका रेषेमध्ये माझ्या तुकोबाराने बसवलं. इथं येण्याकरता त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, सत्ययुगामध्ये देव असो, राक्षस असो, दानव असो, राजा असो, महाराजा असो, प्रत्येकाला इथं यायचं असेल तर आईचा आधार घ्यावा लागतो. म्हणून ही आई मोठी आहे. म्हणून आई आणि संत एका उंची म्हणजे माझ्या तुकोबाराने एका रेषेमध्ये बसवलंय. रूपक केलं साधू संताचं, आईचं लेकराचं रूपक केलंय आणि साधू संतांची विनवणी केली. अभंगाचा प्रतिपाद्य विषय, अभंगाचा अर्थ डोळ्याच्या समोर ठेवा. आई कीर्तनाला बसलेल्या असून द्या, आई जत्रेला जाऊन द्या, आई यात्रेला जाऊन द्या, तिचं चित्त हे मात्र मुलापाशी असतं. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. त्या माऊलीच्या चित्तामध्ये एकच तळमळ असते की माझ्या लेकराचं हित व्हावं, माझ्या मुलीचं हित व्हावं, त्यांनी मोठं व्हावं, त्यांनी त्यांच्या पायावर लेकरा बाळाने उभा राहावं, त्यांचं कल्याण व्हावं. ती विलक्षण असणारी कळवळ्याची जाती प्रीती करत असताना, प्रेम करत असताना निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते. आईसी बोलत चला, बोलत चला. आईसी कळवळ्याची जाती खरी लाभाविन प्रीती, निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते. आणि पुढच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, 9 महिने 9 दिवस ती आई मुलाला सांभाळते, त्या पोटच्या गोळ्याला सांभाळते. पण होणारा त्या लेकराचा त्रास, त्या बाळाचा त्रास ती आई या समाजाला कधी सांगत नाही. पोटी बारव आहे, बोला बोला, त्याचे सर्वस्व हे सारे. किती त्रास होऊन द्या, हे माही सांगता तुम्ही? नाही सांगत. अहो पोटामध्ये मुलगा असताना तो काळ आहे का, तो गोरा आहे का, सावळा आहे का, पांगळा आहे साहेब, का म्हातारपणी मला लाथा बुक्क्या मारील का, मला सांभाळेल, काही पाहत नाही होती. आई 9 महिने 9 दिवस लेकराचा सांभाळ करते. होणारा त्रास कधी समाजाला कंप्लेंट करत नाही. ती माय लई मोठी माई आहे, आकाशाच्या उंचीची माई आहे. आणि तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, संतावरी ओझे तुम्हा. तुका म्हणे माझे, माझं जे ओझे भक्तीचं ओझे, माझं जे साधनेचं ओझे, माझं जे ग्रंथ संपत्तीचे ओझे ते संतांवरीच आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. हा झाला अभंगाचा शब्दशार्थ. विठाला विठाला हो. आज प्रथम पुण्यस्मरण आहे. प्रथम म्हणजे एक पुण्य अधिक स्मरण. प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस म्हणतात. स्मरण शब्दाचा अर्थ आहे आठवण. गेलेल्या व्यक्तीच्या कार्याला उजाळा देणे, त्यांची आजच्या दिवशी आठवण करणे, त्याला पुण्यस्मरण असे म्हणतात. विठाला विठाला हो. आणि आजच्या दिवसाला एक दुसरा शब्द आहे, त्याला काय म्हणतात? वर्ष. बोलत चला, बोलत चला. वर्ष श्राद्ध. वर्ष आज 1 वर्ष झालंय आईला जाऊ. हा, वर्ष अधिक श्राद्ध. श्रद्धा ठेवून जो विधी केला जातो एका वर्षाने त्याला वर्ष श्राद्ध असे म्हणतात. विठाला विठाला हो. अजून एक शब्द याला
बऱ्याच लोकांना माहित नाही साहेब आजच्या दिवसाला चट्टश्राद्ध म्हणतात. साहेब काय म्हणतात? चट्टश्राद्ध म्हणतात. चट्टश्राद्ध म्हणजे काय? ऐका सगळे काना उंचावून. आरेमा नावाचा पितर अंगुष्ठ एवढा देह धारण करतो. अंगुष्ठ एवढा म्हणजे अंगठ्या एवढा देह धारण करतो चोपदार. आणि ज्या या पंढरकर परिवाराने जो काही आईला नैवेद्य दाखवला आणि तो नैवेद्य खाण्याकरता तो पितर येत असतो आणि तो पितर येऊन तृप्त होत असतो. याला शास्त्रामध्ये आजच्या दिवसाला चट्टश्राद्ध असे म्हणतात. विठाला विठाला विठ्ठल 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 हो. अभंग तुकोबारायांचा आहे, फार गोड आहे. सगळ्यांच्या पाठानंतर ते अभंग आहे, ऐका. आई कशी आहे? आई संतांप्रमाणे. संत कसे? आई प्रमाणे. इकडे बसलेले मंडळी आहेत ना सगळे, इकडे सगळे तुम्हाला आई कळण्याकरता, दादा थोडा आवाज द्या, तुम्हाला आई कळण्याकरता तुम्हाला आईचा जन्म घ्यावा लागेल माय. आणि इकडे बसलेले सगळे माया मावले आहेत ना, तुम्हाला बाप कळण्याकरता तुम्हाला बापाचा जन्म घ्यावा लागतो. आई झाल्यावर आई कळते आणि बाप झाल्यावर बाप कळतो. ज्या वेळेस आई होतो ना त्यावेळेस आईची किंमत माणसाला कळते. कधी कधी मुलगी होते ती, कधी कधी सून होते ती, कधी कधी सासू होती. वेगवेगळे पात्र रंगावं लागतात. आत्या होते, मामी होते, मावशी होते, काकी होती. थकली, म्हातारी झाली, नातवांना नातींना सांभाळणारी आजीबाई होते. हो, कधी कधी तुम्हाला मुलगा व्हावं लागतं, कधी कधी बाप व्हावं लागतं, कधी कधी चुलता, नाना, काका, मामा वेगवेगळे पात्र रंगावं लागतात. विठाल विठाल विठ्ठल 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 वेगवेगळे पात्र रंगावं लागतात. संसाराच्या रणगाड्यामध्ये वेगवेगळे पात्र करावं लागतात. म्हणून इकडे बसलेली मंडळी आहेत ना, आई झाल्यावर आईची किंमत कळते. आईच्या संबंधाने या ठिकाणी उभा आहे. आईवरतीच मी कीर्तन करणार आहे. ऐका. युद्धामध्ये अभिमन्यू मृत्युमुखी पडला. ही बातमी सुभद्रेला कळाली आणि सुभद्रा रडू लागली. हंबरडा फोडून सुभद्रा रडू लागली. डोळे डबडबले. तिचे पोटचा मुलगा मृत्युमुखी पडलाय. सगळेजण सात्वन करण्याकरता यायचे. सुभद्रे अगं रडू नकोस. सगळेजण भेटण्याकरता यायचे. शोक झाला. सात्वन भेट देण्याकरता सगळे यायचे. विकास महाराज सगळेजण भेटण्याकरता यायचे. आणि भेटण्याकरता आल्याच्या नंतर ही बातमी देवाला कळाली. देव धावत धावत उद्धवाला बोलवलं. उद्धवजी चलो, दीदीकडे जायचंय. बहिणीकडे निघाले. बहिणीकडे निघाल्याच्या नंतर ताईला सांगितलं, ए अगं रडू नकोस. रडणं तुला शोभत नाही. तू सामान्य कोण नाहीस ग सुभद्रे. तू पंडूराजाची सून आहेस. तो धनुर्धर अर्जुनाची पत्नी आहेस. भगवंताची बहीण आहे. सामान्य कोण नाही तू. तुला रडणं शोभत नाही. तिने दिलेलं उत्तर हृदयामध्ये ए आई कोरून ठेवण्यासारखं आहे काका. ती सुभद्रा म्हणते, दादा हे नाते मला पाठ येत रे दादा. मी पंडूराजाची सून नाही रडत. मी धनुर्धर अर्जुनाची पत्नी नाही रडत. मी परमेश्वराची बहीण रडत नाही. मी रडते फक्त आणि फक्त एका मुलाची आई रडते, म्हणून आई मोठी आहे. नका नका एवढ्या जोरात टाळ्या वाजू नका, मला अटॅक येईल. गोइंग टू यमपुरी. काय टाळे वाजवतात तुम्ही. आल्यापासून पाहतो काय तोंड केले बघ तुम्ही. जरा फ्रेश बसा बरं, थोडं फ्रेश बसा. हे असं तोंड सोडून बसू नका. माझी विनंती आहे तुम्हाला. मी लांबून तुमच्या करता आलोय. पांचट गप्पा नाही सांगणार. शब्द न शब्द तुमच्या हिताचं बोलेल. चेहरे असे फ्रेश ठेवा. हे बटाट्यासारखे डोळे नका करू तसले ते. हा टुळू 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 टुळू. मला भीती वाटते त्याची. आधीच तुम्ही आल्यापासून मला तर खोकला लागला एवढं तुमच्याकडे पाहून. दम भरून आला. तुम्हाला माझी विनंती, तुम्हाला असं मोकळं बसा. थोडं गोड मी कीर्तन करणार आहे. श्वाट बट स्वीट थोडे परिनिरी अशा पद्धतीचं कीर्तन करणार. तुम्ही काही नाराज आहे का बाबा? देवावर नाराज आहे का? देवाने एवढे दिवस जिवंत का ठेवलं? असं देवावर नाराज नाही ना. म्हणून मोकळं बसा बरं, जरा फ्रेश बसा. वातावरण असं सकाळचं फ्रेश आहे. तुम्ही असं वांबाळ्यावणी तोंड केलं कसं व्हायचं? फ्रेश बसा. काही टेन्शन बिन्शन घेऊ नका. आणि टाळी वाजवत असताना अशा मोकळ्या मनाने वाजवायचे. बघा पाणी पिना हो तर छान कर पिजे साहब. गुरु करना हो तो पहचान कर कीजिए साहब. कीर्तन में भजन में कथे में ताली बजाना हो तो दिल खुलकर बजाइए साहब. जोरदार वाजवा असे मोकळ्या मनाने. असे
लागोनिया पाया विरवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही मोकळ्या मनाने टाळी वाजत मुखी नाम हाती टाळी महापापा खोरी होळी नामदेवराय वर्णन करतात. ज्ञानोबारायांची ओवी ऐसे माझेनी नाम घोसे नाही सी करते विश्वाचे दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरली. म्हणून मोकळ्या मनाने टाळी वाजवायचं लगम बिरबासाचं नाही लय टेन्शन घ्यायचं नाही मला 1 तास द्यायचं नाही. हा थोडं गोड मी कीर्तन करणार आहे. मला एक कीर्तन झाल्याच्या नंतर सांगरूनला मोठा कार्यक्रम आहे. आमदार साहेबांनी मला बोलवलेलं आहे. हवेली तालुक्यात मला कार्यक्रमाकरता जायचंय. 7 ते 9चं कीर्तन आहे तिकडं. धावपळ करत करत मी आलो. आता कीर्तन झाल्यावर धावपळ करत करत मला जायचंय. थोडं गोड मी कीर्तन तुम्हाला देणार आहे. चिंता करू नका. कशा चिंता करता? संसाराची, लेकरा बाळाची. अहो ज्या देवाने चोच दिली साहेब तो दाण्याची निर्मिती करणार आहे. फक्त इथं विश्वास पाहिजे, अंतकरणामध्ये दृढ श्रद्धा पाहिजे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझे चिंता त्यासी सर्व आहे असं बोलत चला ज्यांच्या पाठ येते. ही चिंता करणारा परमात्मा आहे. आपण चिंता नाही कर. काय चिंता करायची? येताने काय आणलं का? बोला बोला बोला. येताने काय आणलं का? नाही. जाताने काय घेऊन जायचं का? बोला बोला. नाही. आता एवढ्या लांबून जालन्याहून मी तर कीर्तन करता आलोय. कीर्तन झाल्यावर घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. कुशल नाही म्हणतात राव. खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा. तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. लय टेन्शन घ्यायचं नाही. लय चिंता नाही करायची. चिंता चिता समत ख्याता बिंदू मात्रे विशेषता सजोम दहते चिंता आणि निर्जोम दहते चिता. चिंता आणि चिता ह्या 2 सख्या बहिणी आहेत. ह्या बहिणीचं काम एकच आहे. काय? जाळणे. फक्त फरक असा आहे चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. चिंता प्रपंचात संसारात पावलो पावली जाळते टेन्शन. आणि चिता एकदाच जाळते. मग काय करायचं? चिंता नाही करायची. बसलेले मंडळी थोडं सावध बसा मोकळं बसा. काय करा? चिंता नाही करायची. मग महाराज काय करायचं? सोपं साधन सांगतो. बसल्या बसल्या गोड कीर्तनामध्ये पांडुरंगाचं चिंतन करायचं. मग चिंतन कसं करायचं? ज्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठाला विठाला विठाला. आता ऐका सुभद्रे रडू नकोस. तू सामान्य कोण नाहीयेस. रडणं तुला शोभत नाही. कोण म्हणताय? भगवान श्रीकृष्ण सुभद्रेला म्हणतात. आई सांगतो तुम्हाला. डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि देव तत्वज्ञान सांगू लागले. अगं ज्याचा जन्म झालाय ना सुभद्रे त्याला मरावं लागतं. मरणे आटळे आया हे सो जाएगा. राजा रंग फकीर 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए. पडे काल की फाशी किंवा नाशिवंत देह जाणार सकळ. बोला आयुष्य खातो काळ क्या भरोसा है जिंदगी का साथ देती नहीं किसी का. कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरोसा. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातो पंतो. देह हे काळाचे धन कुबीराचे. टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा. वा वा काळाचे धन कुबीराचे. देह हे काळा टाळी वाजणार आहे. जो उपजलाय तो निमणार आहे. उपजते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मरणे आटळे सुभद्रे. ए दादा तुझं ते तत्वज्ञान बंद कर. माझा पोटचा अभिमन्यू मेलाय. वीर पुत्र गेलाय. पोटचा मुलगा गेला रे माझा. तू सांगतोय ज्याचा जन्म झाला त्याला मारावा लागेल. पण माझा मुलगा मेला आणि एका आईचा मुलगा गेल्याच्या नंतर त्या आईला किती दुःख असतं. तू देव जरी असला या सृष्टीचा चालक मालक जरी असला दादा हे कृष्ण कन्हैया तरी तुला हे आईचं दुःख कळण्याकरता देवा
तुला आई व्हावं लागेल आणि ज्या वेळेस तू आई वसील त्यावेळेस तुला आईचं दुःख कळेल. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा. तुला जावे त्यांच्या वंश तेव्हा कळेल. तू देव जरी असला तर तुला आईचा जन्म घ्यावा लागेल. आईचं किती दुःख असतं लेकरू गेल्याच्या नंतर हे तुला आई झाल्याशिवाय कळणार नाही. म्हणून ही आई मोठी आहे. विठाल विठाल किती प्रेम करते. इथं बसलेल्यापैकी एखाद्या माय माऊलीच्या मुलाची जर किडनी खराब झाली ना साहेब, ऐका, आणि डॉक्टर साहेबांनी जर म्हणलं ना आई तुमची एक किडनी काढा आणि तुमच्या लेकराला द्या, एका मिनिटाचा सुद्धा विचार ती माय माऊली करणार नाही. आई डॉक्टर साहेब अहो माझी एक किडनी काढा, माझ्या दाद्याला बसवा. याचं ममत्व असतं अंतःकरणामध्ये. डोळा गेला, स्वतःचा डोळा काढण्याची दानत तिच्यात असते आणि लेकराला बसवण्याची दानत त्या आईमध्ये असते. म्हणून आई एवढी मोठी आहे. म्हणून त्या मातेचं वर्णन तुकोबाराय करतात. आईचं लेकराचं रूपक केलं आणि साधू संतांची विनवणी केली. काय विनवणी केली? अभंगाचं पहिलं चरण. लेकराचे हित टाळी वाजवा, टाळी वाजवा. लेकराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकराचे हित लेकराचे हित लेकुराचे हित टाळी वाजवा बसलेले. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वासीला महाराज वा वा. ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती वाहे माऊलीचे वा वा. माऊलीचे चित्त माऊलीचे वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊली चित्त वाहे माऊलीचे चित्त वा, क्या बात आहे. टाळी वाजवा. आज मोठी गंमत आहे. गायक एक नंबर आहे, वादक एक नंबर आहे, चौबदारी एक नंबर आहे, टाळकरी एक नंबर आहे, साऊंड सिस्टीम वाले एक नंबर आहे, विनेकरी बाबा एक नंबर आहे, महिला मंडळी एक नंबर आहे, पुरुष मंडळी एक नंबर आहे, पाठीमागं बसलेली एक नंबर आहे, बंगल्याच्या समोर बसलेली एक नंबर आहे, कॅमेऱ्यावाले एक नंबर आहे. तुम्ही सगळे एक नंबर आहे. मी काय 2 नंबर? विठ्ठल विठ्ठल. हो. आज साथ चांगली आहे. नाही मी आउट ऑफ स्टेटला फिरणारा महाराज आहे. गुजरात, अंकलेश्वर, तेलंगणा, लांब लांब 36 जिल्हे तर पाठीमागच फिरून मोकळे झालो. महाराष्ट्रातले लांब लांब फिरतो. रोज 800-900 किलोमीटरचा प्रवास असतो. सकाळ संध्याकाळ धावपळ रोजचा प्रवास. कधी कधी माझ्या नशिबाला 7 नसती, मग साहेब 7.5 कोणाचीच कोणाला मिळेल. पक्वाचे तर गट्टा नाही, गट्टा येतं हातोडी नाही, हातोडी तर पावडरचा डबा नाही. गंमत अशी झाली बाबा विकास बाबा. काल एक जणाला मी काय बोललो, तुझे बोट पळा ना जर चांगलं वाजव. तो म्हणला बाबा खरं सांगू का, ह्या गावचं पावडर खराब आहे म्हणून माझे बोट पळाना. आता पावडरचा आणि त्या बोट पळण्याचा काही संबंध आहे गाव साहेब? काही काही वाजीत येत का खाजीत येत तेच कळत नाही. पण आज इथं सगळे गोड म्हणजे एकदा जोरदार टाळी वाजवा कडकडून यांच्या करता. या परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. नाही तर अशा यंत्रयुगात साहेब असे कार्यक्रम करणं सोपं आहे गाव.
सोपं आहे का? अहो लय अवघड आहे. गंमत अशी झाली, एक जणाने आपल्या बापाचा दहावाच गुत्ता देऊन टाकला ब्राह्मणाला. कोणत्या पद्धतीनं गुत्ताच म्हणतात ना तुमच्याकडे, उक्ता देऊन टाकला. ब्राह्मण काका म्हणले 10,000 रुपये खर्च लागेल. किती तुम्हाला द्यायची नाही? बोला बोला. 10,000 रुपये लागेल. ते म्हणे 10 नाही 15,000 देतो, सगळं उक्त तुम्हालाच कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं. ब्राह्मण काका म्हणले सगळं मी आणतो, काहीच काळजी नका करू, पण टकलं कुणाचं करू? तो म्हणला ज्या बाबाचं 10 किरेचं प्रवचन ठेवलं त्याचं कर. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला महाराज. अशा काळात टेक्नॉलॉजी यांना तर टेन्शनच नाही. पापड बनवायची मशीन आली. आली का नाही मावशे? ए आई अशा मान हलवा ना तुम्ही जरा, अशा मान हलवा. चपात्या बनवायचे मशीन आल्यात का नाही? कपडे धुवायच्या मशीन आल्यात का नाही? अशा मान हलवा. काय म्हणतात त्याला? वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन काय कुठे चाललं महाराज? टेक्नॉलॉजी. त्या लॉकडाऊन मध्ये एक जण रिकामत दिमाग लावला, रिकामत डोकं लागलो. अशी मशीन काढली, आंघोळ करायची मशीन आली. आंघोळ करायची एवढी टेक्नॉलॉजी फास्ट निघाली. एक जण आंघोळीला गेलो मशीन मध्ये, पाहता काय माझ्याकडं आतमध्ये गेलं, लाईटच गेली. बुंग बुंग मशीन वाजू लागली. अर्ध्या तासानं लाईट आली. तो म्हणला उद्यापासून माझ्या पिंपळगाव ऑफिसला 8च्या मळ्यात गेल्या तिकडे कॅनलला आंघोळ करतो, पण मशीन मध्ये नको. अशा टेक्नॉलॉजीच्या युगात या पंधरकर पर्यंत एवढा मोठा कार्यक्रम ठेवला. एकदा टाळी वाजा, एकदा जोरदार. नाही तर फार काळ विचित्र निघाला टेक्नॉलॉजीचा. सोशल मीडियाचा काळ निघाला. लोकांना म्हणलं कीर्तन, ते म्हणलं नाही मोबाईलवरच पाहतो. विठाल विठाल काय सांगत होतो मी? बसलेले मंडळी बोला, काय सांगत होतो मी? नाही, थोडस मागे तुम्ही फाट्यावर गावात आहे ना, थोडा आवाज द्या. लेकोराचे जरा लक्ष द्या. महाराजांनी प्रमाण दिलं. अभंगाचं पहिलं चरण सोडलं मी आता. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तिच्या चित्तामध्ये तळमळ असती, माझ्या लेकराचं हित व्हावं, विकू नका देऊ दादा, त्याचं कल्याण व्हावं, तळमळ असते तिच्या चित्तामध्ये. आणि ती प्रेम करत असताना निस्वार्थतेने प्रेम करते. साहेब, एखाद्या माय माऊलीला 2-3 मुलं असून द्या. गंमत अशी होती तिथं, मोठ्याला काय वाटतं की आई लहान्यावर जास्त प्रेम करते, माझ्यावर प्रेमच करत नाही. आपल्या पाळण्याचा चष्मा लगेच बदलतो. वाटतं नाही नाही ती मधल्यावर जास्त प्रेम करते, माझ्यावर प्रेम करत नाही. ऐका, आई लहान्या मुलावर प्रेम करते, आई मोठ्या मुलावर प्रेम करते. पण गंमत असे, मोठ्याचं लग्न झालं की आईला वाटतं लहान्याचं कवा होतं. तिला टेन्शन असतं, चिंता असते. त्याचं झालं की लेकरं बाळ कवा पाहते, कवा गोकुळावणी घर भरते, आनंद वाटतो तिला. बरं, ती चांगल्या मुलावर प्रेम करते. आणि माफी मागून बोलू का, नालायक मुलावर सुद्धा आई प्रेम करते. विठाला विठाला हो. तुम्ही म्हणता पुरावा, महाभारतात चला. दुर्योधनाने धर्मराजाला विचारलं काय करू? सांगितलं आई तुझे पुण्य म्हणे, आईकडे जा. आई गांधारीकडे आला. आई, ए आई उद्या युद्ध आहे, काय करू? आईने सांगितलं दुर्योधना, तुझ्या वडिलाला अंधत्व आलं ना, तेव्हापासून मी डोळ्याला पट्टी बांधली रे बाळा. मी डोळ्याची पट्टी काढते आणि माझ्या डोळ्यातल्या दिव्य तेजाने संपूर्ण शरीर वज्रदेही होईल तुझं. उघडा नागडा होणे, निर्वस्त्र होणे, मी डोळ्यातल्या दिव्य तेजाने तुझ्याकडे पाहेल, तुझं शरीर वज्रदेही होईल. सांगितल्याप्रमाणे दुर्योधनाने कपडे काढले, निर्वस्त्र झाला आणि निघाला आईकडे. आईकडे निघाला. पण विकास महाराज, गंमत अशी झाली, कृष्ण परमात्मा आडवे झाले आणि देव म्हणले, ए दुर्योधना, अरे स्वतःच्या जन्म देणाऱ्या आईच्या समोर मुलाने कुठं असं उघड नागड होऊन जायचं असतं का? काहीतरी लज्जा राखणार तर काहीतरी घाल, काहीतरी बांध. पण त्यांनी काय केलं, देवाने पिन मारली बरं का. पिन, मला पिन कळते का? ते तर लय कळतं म्हणा आम्हाला. देवाने अशी मोठी पिन मारली, खुट्टी मारली, सोप्या भाषेत अशी पिन मारली. अरे काहीतरी बांध. अरे आईच्या समोर तू एवढा मोठा आहे का असं उघड नागड जात असते का? मग त्यांनी काय केलं, झाडाचे पानं घेतले, चोपदार झाडाचे पानं घेतले, असे कंबरेला बांधले. कोणी? दुर्योधनाने. असं लक्ष राहून द्या, कंबराला बांधले दुर्योधनाने, निघाला. ए आई, आलो गा आई. गांधारी आई म्हणले, बाळा कपडे काढले का? हो, निर्वस्त्र झालोय. मग गांधारी आईने डोळ्याची पट्टी काढली
तिच्या डोळ्यातल्या दिव्य तेजाने संपूर्ण शरीर वज्रदयी झालं दुर्योधनाचं. आता आईची नजर मांडीकड कमरेकडे गेली आणि पाहिलं झाडाला पानं बांधले झाडाचे कमरेला. आईला कळालं हे कलय शान नाही, याला कोणीतरी गाईड केलं, कोणीतरी पिन मारली, कारण याच्यामुळे भिकीचे डोहाळे लागलेत. 99 जण याच्यामुळे गेले, हे काय लय हुशार नाही. सांग तुला काय सांगितलं होतं? कपडे काढून ये म्हणलो, हे झाडाचे पानं कमरेला बांधलेत. कोणी सांगितलं तुला? आई खरं सांगू का, मी सगळे कपडे काढून निघालाच होतो, पण तो कृष्ण आहे ना, तो आडवा आला आणि त्यांनी मला सांगितलं मुलाने कुठं आईच्या समोर असं उघडं नागडं जात असते का, म्हणून हे झाडाची पानं बांधलेत. हे बघ, आता एक काम कर, उद्या युद्धामध्ये गदा मांडीला लागून देऊ नकोस, मरशील. तुझं इथं मरण आहे मांडीवर, गदा मांडीला लागून देऊ नकोस. एवढंच देवाने ऐकलं, देवाने एवढंच ऐकलं, गदा मांडीला लागून देऊ नकोस. युद्ध चालू झालं. पाहता काय माझ्याकडे उद्या युद्ध चालू झालं आणि युद्धामध्ये रणांगणामध्ये देव म्हणतात, ए भीमा गदा इकडं तिकडं मारू नकोस, त्याचं मरण मांडीवर आहे. गदा घेऊन डायरेक्ट त्याच्या मांडीवर मार, दुर्योधनाचा मरत येते. भीमाने गदा घेतली मंडळी आणि अशी विकास महाराज दन दिशेने गदा मारली. गदा मारली दारातील ती दुर्योधन पडला. सांगण्याचा तात्पर्य सज्जन हो माझा एवढाच आहे, देवाचा प्रयत्न आहे, कृष्ण भगवान परमात्म्याचा, शेवटपर्यंत दुर्योधनाला कसं मारता येईल, कसं संपवता येईल, कसा कार्यक्रम करता येईल, आणि जन्म देणाऱ्या गांधारी आईचा प्रयत्न आहे, माझ्या पोटच्या मुलाला कसं वाचता येईल, हा आईचा प्रयत्न. म्हणून आई मोठी. विठ्ठल विठ्ठल. हो, किती प्रेम करते, लहान्यावर तेवढं प्रेम करते, मोठ्यावर प्रेम करत असते तेवढे, पण निस्वार्थ पद्धतीनं प्रेम करणारे, ते विलक्षण असणारी कळवळ्याची जाती, जळजळणारा वर्ग, हळहळणारा वर्ग, तळमळणारा वर्ग, आणि तुकोबाऱ्यांनी सांगितला कळवळणारा वर्ग, कळवळणारी विलक्षण असणारी जाती प्रेम करत असताना निस्वार्थ पद्धतीनं प्रेम करते. अभंगाचं ऐशी कळवळ्याची जाती, राधे राधे टाळी वाजवा. ऐशी कळवळ्याची जाती, अरे बोल. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, वा 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 वा. ऐशी कळवळ्याची जाती, जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती,
ठाकूराचे हित वाहे माऊलीचे चित्त. हा काळ आणि पकवास. आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. प्रेम करते होते, किती प्रेम करते. हाडाचे काढ करते, रक्ताचं पाणी करते, नेत्राचा दिवा करते, हाताचा पाळणा करते. प्रेम करते ती आई, निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते ती आई गड्या. म्हणून आईला विसरता कामा नये. ती फार सांभाळ करते, पैसा जमा करते, लेकरा बाळा करता, मुलाबोली करता, प्रेम करते निस्वार्थ पद्धतीने. ते विलक्षण आश्रय कळवाळ्याची जाती प्रेम करते करी लाभाविन प्रीती. हे करी लाभाविना, वा वा. लाभाविना, लाभाविना प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. ओ ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. टाळी वाजवा जोरदार. वा बेस्ट. आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. प्रीती करते, प्रेम करते, निस्वार्थ पद्धतीने प्रेम ती आई करते. पुढे तुकोबाऱ्या वर्णन करतात. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे, लेकराचा होणारा त्रास या समाजाला ती माय माऊली सांगत नाही. फार प्रेम करते हो. निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते. म्हणून एवढा समाज आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आईच्या उपस्थित आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे, इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाच्या डोक्यावर तिघाचं ऋण आहे साहेब. 1 देवाचं ऋण आहे, 2 संतांचं ऋण आहे, आणि 3 जन्म देणाऱ्या मायबापाचं ऋण आहे. विठ्ठल हो, विसरता का म्हणे. मरण विसरता का म्हणे, डोळ्याच्या समोर ठेवलं पाहिजे. जन्म देणाऱ्या मायबापाचे ऋण विसरता का म्हणे, संतांचे ऋण विसरता का म्हणे, देवाचे ऋण विसरता का म्हणे. हाजू ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये होता असा उलटा पडला, खाली डोकं आणि वरती पाय. हे मिळाले जंक्शन स्टेशन आहे साहेब आपल्याला. या जंक्शन स्टेशनने जर ठरवलं ते कैलासाला जाऊ शकतं, याने जर ठरवलं ते वैकुंठाला जाऊ शकतं, याने जर ठरवलं ते स्वर्गाला जाऊ शकतं, आणि याने जर ठरवलं ते नरकाला जाऊ शकतं. विठाला विठाला. हो, हे जंक्शन स्टेशन आहे. याने जर ठरवलं तर हात देव होऊ शकतो आणि माफी मागून सांगतो, याने जर ठरवलं राक्षस होऊ शकतो. विठाला विठाला. हो, हे मनुष्य शरीर मिळालंय. हाजू ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये होता असा उलटा पडला, खाली डोकं आणि वरती पाय. देवाचे करनामा केला देवा. आईच्या गर्भातलं दुःख सहन होत नाही रे पांडुरंगा. एक वेळा करी या दुःखा वेगळे. बोला बोला. दुरिताचे जाळे उगवणे आठवीन पाय, माझा नवस रात्र आणि दिवस. पांडुरंगा. हे पांडुरंगा, आईच्या गर्भातलं दुःख मला सहन होत नाही रे पांडुरंगा. मला बाहेर काढ. बाहेर आल्या रात्रंदिवस तुझं भजन करीन, तुझी भक्ती करीन, नामचिंतन करीन. पण मोठी गंमत झाली. हे जे वेळेस बाहेर आला, एवढं चॅप्टर निघालं, एवढं लबाड निघालं. इकडे लक्ष द्या, इकडे द्या. खाऊन येते खाऊ लागलं, पिऊन येते बोला बोला पिऊ लागलं, जिकडे जाऊ नये तिकडं जाऊ लागलं. देवाला म्हणलं, देवा रात्र आणि दिवस पांडुरंगा. पांडुरंगा रात्रंदिवस तुला विसरणार नाही पांडुरंगा. पण मोठी गंमत झाली. एक वाक्य बोलतो साहेब, जी टॉकीजला टीव्हीवरती मी बोलून गेलो. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही, बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही, कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही, कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही, सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही, टॅबलाला पाय पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने भक्ती करण्याकरता, परमार्थ करण्याकरता सगळं काही अनुकूल केलं, पण बऱ्याच माणसाला अजून एक कळत नाही. विठाल विठाल. हो, किती अनुकूल केलंय हो. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, जोया बिवरीच्या तिरी
कट धरून या करी 3.5 हाताचा नरदेव देवानी दिलाय आऊट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया खाया पिया सुख से सोया दिले इंद्रिय हात पाय कान दिले दिनात पाय पाय डोळे मुख बोलाया वचन गोड मुख बोलाया वचन जेने तो जोडसी नारायण बोलती बोलती नारायण नासे जीवापन भवरोग नासे जीवापन भवरोग काज पिते भवरोग नासे जीवापन भवरोग 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 दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भोरोग किंवा देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटा बोलत चला असं बोलत चला हे सकल इंद्रिय देवानी दिले त्याच्या भजना करता त्याचं नामचिंतन करण्याकरता पण मोठी गंमत झाली साहेब लोक एवढे चॅप्टर निघाले एवढे हुशार निघाले उभं आयुष्य प्रपंच करतात उभं आयुष्य संसार करतात आणि एक दिवस गोइंग टू यमपुरी विठाल विठाल हो ते दिले देवानी त्याच्या करता लोक त्याचा वापर वेगळा करू लागले संसार करता लेकरा बाळा करता ऐका देवानी त्याच्या भक्ती करता दिले देवे दिला भजना गोमटा देवे दिला भजना गोमटा देवे दिला टाळे वाजवा टाळे वाजवा टाळ वाजवा टाळ देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटा देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा 3.5 हाताचा नरदेव देवानी दिलाय हा देह देवानी त्याच्या करता दिलाय त्याचं भजन करण्याकरता बसलेली मंडळी आपण भाग्यवान माणसं आहात बसा 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 खाली बसा पवित्र वंशात तुमचा माझा जन्म झाला साहेब पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशात तुमचा माझा जन्म झाला पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेती पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला पावन देशात तुमचा माझा जन्म झाला पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला ही माती कशी एक धारदार वाक्य बोलतो ऐका जरा कानावून चावून ट्रबल वाढव और मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती झुकलीने अफजल पुढं माझ्या शुभाची छाती संभाजी राजासारखा शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा और मरांजाच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मावळा खरा या मातीमध्ये संभाजी राजा घडले या मातीमध्ये शिवाजी राजा घडले आणि या मातीमध्ये अफजल घडला आणि याच मातीमध्ये हिंदवे स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला नका नका एवढ्या जोरात टाळी नका वाजू नाही वाजवली तरी चालतंय काय कंजूसपणा करायला राव मी एवढ्या बेंबीच्या देठापासून ओरडतोय महिलाच टाळ्या वाजवल्या पुरुष मंडळी काय उपवास आहे का सगळ्याला सगळं जोरदार वाजवा की जरा जोरदार मोकळे माने असे हे बघा मी जास्त आंबट होईल असं करणार मोजून 15 मिनिटं घेतोय तुमची पण माझी विनंती तुम्हाला कीर्तनात टाळीचा कंजूसपणा करू नका जो कीर्तनात करील टाळीच टाळा टाळी कंजूसपणा साहेब मग कीर्तन झाल्यावर यमत असं कवटाळी विठाला विठाला अशा पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशात तुमचा माझा जन्म झाला का पावन म्हणतोय भरतखंडे नरदे प्राप्ती हे तर परम भाग्याची संपत्ती एक अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबोदीपे महामुने येतोय कर्म भुरेशा ततोन्य भोग मोया आपण भाग्यवान माणसे या पवित्र मातीत जन्माला आलोय पावन देशात जन्माला आलो कारण आपल्या देशाला मातेची उपमा दिली काय म्हणतात भारताला भारत माता जपान माता नाही अमेरिका माता नाही इंग्लंड माता नाही फ्रान्स माता नाही पाकिस्तान माता नाही फक्त आणि फक्त भारत माता सगळ्यांना खमकून म्हणता का जरा जोरदार भारत माता की बोला 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 भारत माता की वाह टाळी वाजवा एकदम जोरदार बेस्ट एक नंबर आता
भारताला माता म्हणतात. साहेब, आपल्या देशाची एवढी पवित्र संस्कृती आहे. आता 26 जानेवारी आली तोंडावर 3 दिवसांनी. 26 जानेवारी आली, प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप लक्ष शुभेच्छा. 26 जानेवारी आपण साजरे दिवस करतो. फडकणारा तिरंगा फडकतो, त्याच्याकडे पाहून आपण सलामी देतो, मुजरा करतो. का? हा देश माझा आहे. अरे देशाविषयी स्वाभिमान असला पाहिजे, देशाविषयी अभिमान असला पाहिजे. इथं बसलेले मंडळी, आपण गावामध्ये 26 जानेवारीला तिरंगा फडकतो की नाही साहेब? त्यावेळेस आता मला तसं वाटतंय, मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला जाहीर आवाहन करतो, आपल्या गावामध्ये जर कोणी जवान असेल तर जवानाचे आई वडील असेल ना, त्या जवानाच्या आई वडिलाला तो तिरंगा फडकण्याचा मान द्या. निश्चित तो जवान ताकदीने आणि स्वाभिमानाने हातामध्ये बंदूक घेऊन दहशतवादाचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. स्वाभिमान अभिमान असला पाहिजे आपल्या देशाचा. आपल्या देशाचा स्वाभिमान असला पाहिजे. भारतासारखा देश नाही साहेब, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारायसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जेठीसारखी धीर नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्यात का लबाड नाही, कावळ्यात का धूत नाही, काजळ्यात का काळ नाही, लोण्यात का मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही. जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं, आणि मरावं कसं हे धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकावं. म्हणून आपण भाग्यवान माणसं आहेत. या मातीत जन्माला आलोय, पवित्र मातीत जन्म झाला. देवाचे अनंत उपकार आहेत, विसरता कामा नये. संतांचे उपकार विसरता कामा नये, त्यांचं ऋण आहे. आणि जन्म देणारे माय बापाचे ऋण विसरता कामा नये. का? हाडाचे काढे केले हो, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केलं, गरिबीतून संसार मोठा केला, आणि लेकरा बाळाचे सुखात दिवस आले त्यांचे आज पाहतोय आपण. म्हणून विसरता कामा नये. किती प्रेम करतात हो ते मायबाप, किती प्रेम करतात, किती त्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळ असतो लेकराच्या हिताकरता. सांगतो सगळ्यांनी एकदा वरती हात घ्या, सगळे मंडळी पाठीमागचे सगळे घ्या वरती हात. दादा आवाज स्ट्रॉंग करा, स्ट्रॉंग. सगळ्यांनी गायक वादक पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज, की जय. छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय. धर्मवीर संभाजी. महाराज की जय. बोला बोला बोला, बाळू मामाच्या नावानं, खंडोबाच्या नावानं, येळकोट येळकोट, भारत माता की. सरळ घ्या, सरळ. हे बघा टाळी अशी वाजवायची, ट्रबल विको फुल करा. इकडे बघा. 1 2 3 4. 1 2 आवाज. 1 2 आवाज. दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. हातावरती घ्या, हातावरती घ्या सगळ्यांनी, हातावरती घ्या. हात कॅमेरा फिरवा दादा, कॅमेरा फिरवा. वा 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 वा, सगळ्यांनी सगळे वा. महिला मंडळी वा, पुरुष मंडळी वा, पाठीमागचे मंडळी टाळ वाजवा, टाळ. हा दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. हा टाळी एक साथ. 1 2. कैलासवासी सीताबाई गणपत पंढरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एवढा समाज उपस्थित आहे. वा चोपदार, वा वा गायक वादक, वा टाळकरी टाळी. हा पंढरपूर भरलाय मायबा, पंढरपूर. अतिशय भव्य दिव्य प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या पंढरकर परिवाराने आयोजित केला. हा बकवास टाळ टाळ. हा जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. टाळी टाळी. हा क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर प्रो
रूप पुरंदर यशवंत कीर्तिवंत नीतिवंत सामर्थ्यवंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज. विदर्भ प्रांतामध्ये लखोजी जाधवाच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला टाळ. राष्ट्रमाता जिजाई साहेब अरे स्वराज्याची रणरागिणी. महासाहेबाला डोहाळे लागले. महासाहेबाला प्रश्न विचारला, महासाहेब खाण्यापिण्याचे डोहाळे आहेत का महासाहेब? महासाहेब बोलत्या झाल्या, आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत. आम्हाला वाटतं घोड्यावरती बसावं, हातामध्ये समजेर घ्यावे, हातामध्ये तलवार घ्यावे, दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं. हे महासाहेबाला लागले होते डोहाळे. राष्ट्रमाता जिजाई साहेब आई तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरापुढे जातात. पदर प्रसादत, आई जगदंबे, या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होतं. आई जगदंबे, माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की ज्याने महाराष्ट्राच्या मातेचे कोश पवित्र केली पाहिजे. 18 पकड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण करणार राजा माझ्या पोटी जन्माला घाल. जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणार राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि डोळ्यांनी दिसणाऱ्या कोणत्याही परक्या स्त्रीला आई म्हणणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल, हे त्या आईचं मागणं होतं मंडळी. अरे शुक्रवार या दिवशी तेजोमय किनार शिवनेरीवर पडले आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. पोटी बार वाहे त्याचे राजाचे सर्वस्वही साहे, आईसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा. विठोबा रखुमाई. दारू पिण्याच्या आधी, व्यसन करण्याच्या आधी जरा घरातल्या पाठीमागच्या लेकरा बाळाचा विचार करा. व्यसन करू नका. आपल्या देशाला साहेब अमेरिकेपासून भीती नाही, आपल्या देशाला इंग्लंड पासून भीती नाही, आपल्या देशाला फ्रान्स पासून भीती नाही, आपल्या देशाला पाकिस्तान पासून भीती नाही, दहशतवादी आतंकवाद्यापासून भीती नाही. आपल्या देशातल्या तरुण मुलाला फक्त आणि फक्त व्यसनापासून भीती, हे लक्षात ठेवा. म्हणून व्यसन करू नका, दारू पिऊ नका. आज कैलासवासी सीताबाई गणपत पंढरकर या मायमाऊलींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या परिवाराने मला आमंत्रित केले. माझी विनंती आहे, दारू सोडा आणि संसार जोडा. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. व्यसनाधीन होऊ नका, दारू पिऊ नका, व्यसन करू नका. लय दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल, हे लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती, निर्व्यसनी जीवन जगा, स्वच्छ जीवन जगा. आणि 2, जन्म देणाऱ्या माईबापाची सेवा करा. कैलासवासी सीताबाई गणपत पंढरकर ही माई माऊली निघून गेली. सगळ्यांना माझी विनंती आहे, आई वडील जोपर्यंत तोपर्यंत त्यांची सेवा करा. एकदा गेलेत ना, त्यांच्या आठवणी माणसाला रडवत असतात गड्या. आज कैलासवासी सीताबाई ही माई माऊली 1 वर्ष निघून गेली या परिवारातनं. विचारा या परिवाराला किती दुःख आईच्या जाण्याने. तुम्ही रडाल माई सगळ्या जाता जाता. आई किती प्रेम करते, डोळे मिटून प्रेम करते, तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघड ठेवून प्रेम करते, तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते, तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, तिला आई म्हणतात. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप नाही दिसणार. माझ्या राजांनो, किती प्रेम करते आई. आई मायेचा सागर, समृद्धाची गागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगळ्याच्या हातातली काठी,
आज या परिवाराला विचारा दादा, किती आईच्या जाण्याचं दुःख आहे. आज या मुली, या चारही मुलीला विचारा, आईने किती सांभाळ केला. डोळ्याच्या समोर आईचं चित्र आणा. लहानपणापासून, बालपणापासून त्या आईने सांभाळ केला. ज्या वेळेस मला फोन करायच्या, बिजा आत्या फोन करायच्या, म्हणायचे महाराज तुम्ही वेळेवर या बर का, मी सगळं करते. आईने खूप काही आम्हाला गरिबीतून मोठं केलं. आईने आमच्या करता पाहिजे ते केलं. पण शेवटी आता आई करता आम्हाला एवढं खर्च करू नये महाराज. त्या आई करता करावं लागेल. त्या आईच्या फोटोकडे पाहिलं तर पोटात तुटल्या जातं. आज त्यांच्या फोटोकडे जर पाहिलं तर पाहिली की आईचा चेहरा आठवतो. मावशीकडे पाहिलं का आम्हाला आई दिसते. आज देवाने आम्हाला सगळं काही दिलं, पण उणीव फक्त आई नसल्याची आहे. हे सगळे नातू फार प्रेम करतात. आज लहानी आई राहिली नाही या जगात. यांची किती प्रेम केलं होते आईने. एका मुलीनं प्रश्न विचारला, ए आई, माझं वय 15 वर्ष झालं ग. 5 वर्षापूर्वी तू मला घेऊन जायचे, मी लहान होते. तू महिन्यातून दोनदा माहेरात जायचे. आता ए आई, तू आज 2 वर्ष झाले माहेरात जात नाही, का जात नाही? डोळे डबडबले त्या माय माऊलीचे. आणि ती माय माऊली म्हणते, दिदे खरं सांगू का तुला, ए माहेरात जाऊ वाटत नाही का? आज 2 वर्ष झाले माहेरात जाऊ वाटत नाही का? माहेरात आई नाही जिवंत राहिली. ईश्वरा समान बाप दिसत नाही, बापाचा बूड दिसत नाही दारामधला. आई असली, बाप असला की घर असं भरभरून वाटतं, आनंदी आनंद वाटतो. पण देवा पांडुरंगा, काय चुकलं रे? आमचं आयुष्य कमी केलं असतं आणि आईला दिलं असतं तरी चाललं असतं रे पांडुरंगा. पण एवढ्या लवकर आमच्या आईला घेऊन जायला नव्हतं पाहिजे. डस डस डोळ्यात पाणी रडाल माय, ऊर भरून येईन, कंठ दाटून येईन. जाऊ वाटत नाही ग. ती गल्ली मला खायला वाटते. तू विचारतेस ना का जात नाही? महिन्यातून दोनदा तीनदा जाऊ वाटतं. मी दिवाळीच्या सणाला गेले ना, आनंदात 4-5 दिवस राहायचे. माझ्या आईला लय आनंद वाटायचा. दिदे, तिकडून तुझ्या पप्पाचा फोन आला ना, उद्या मला जायचं असलं का, माझी माय कधी झोपत नव्हती. सकाळी पहाटे उठायची, 4 वाजता उठायची आणि माझ्या पिशवीकडे जायची. माझी पिशवी भरायला सुरुवात करायची. भाजीपाला द्यायची वस्तू नाही साहेब, पण त्या आईची वेडी माय असते. ताई, तुमच्या पिशवीत ती भाजीपाला टाकते, पापड्या टाकते, डाळ टाकते, देते ना माय, लोणचं देते, पाहिजे ती वस्तू देते. जावाई श्रीमंत आहे हो, जावाईकडे भरपूर काही आहे, पण ताई आईची माया वेडी असते बरं. आई असं गालावून हात फिरते, माझी बाई खुशालेस ना, माझी बाई, लेकर बाळ खुशालेस ना, लय काम करतेस तू, लय धावपळ करतेस शेतात, फार काळजी घेते. महिला मंडळी, माहेरातली आई जाऊन द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. गाडी निघाले की धावत येते, ए बाई थांब, हा इंद्रायणी तांदूळ आहे, गाडीमध्ये टाकते, एवढा कट्टा घेऊन जाय. आईची वेडी माई असते. जावाई श्रीमंत आहे, पण खिचडी भात केल्याच्या नंतर प्रत्येक घासाला आईचा चेहरा डोळ्याच्या समोर उभा राहील, माझ्या लेकीच्या, म्हणून वेड्यासारखं प्रेम करत असते. बाईला मंडळी, एकदा का माहेरातली माय मरून गेले की तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. साहेब, एखादी माय माऊली दिवाळीला गेली बरं का, गाडीमध्ये 4-5 अशा भरलेल्या गाडीमध्ये पिशवी असेल तर समजायचं माहेरात आई जिवंत आहे आणि माहेरात बाप जिवंत आहे. तुम्ही म्हणता महाराज, भाऊ भाऊजाई वाईट आहे का? भाऊ भाऊजाई प्रेम करतील, आई साडी घेईल, पण भाऊ भाऊजाई साडी घेतील, पण माफी मागून बोलतो, सुतात फरक राहिले, लक्षात ठेवा. लय प्रेम करते गड्या, भाऊ भाऊजाई जीव लावतील, पण आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो. लय प्रेम करते आई. तुम्ही रडाल माय, किती प्रेम करते. इथं बसलेल्यापैकी ज्यांची आई ह्या जगात नाही, त्यांना विचारा खरी आईची किंमत काय, काय दुःख आहे. आणि ज्यांचा बाप ह्या जगात नाही, त्यांना विचारा बापाची किंमत काय. आई घराचं मंगल आहे, तर साहेब बाप सुद्धा घराचं अस्तित्व आहे. आईला रडता येतं? रडता येत नाही याला, नाही. हात पडजारचा कलाकार आहे. साने गुरुजीने आम्हाला श्यामची आई शिकवली साहेब. आईवर कविता आल्या, आईवरती सेमिनार आले, पण बसलेला बाप आहे ना ताई, हा बाप सुद्धा काही कमी नाही बरं का.
याला रडता येत नाही. आई छोट छोट्या गोष्टीला रडते. बापाचं हृदय लेकरा बाळा करता रडत असते गड्या. लय प्रेम करतात त्या बापाला आणि त्या आईला. एकच वाजतं, जे मला मिळालं नाही ते माझ्या लेकराला मिळावं, माझ्या मुलीला मिळावं. फार प्रेम करतात. जावई चांगला असावा, माझ्या लेकीला सांभाळणारा असावा. म्हणून आई जोपर्यंत माहेरात आहे तोपर्यंत सुखाचा समुद्र आहे. बाप गेला, आधार निघून गेला. साहेब, सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला सचिन तेंडुलकर, बोले सचिनजी, एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे, आज तुमच्या जीवनात आनंदाचा दिवस आहे, 2 शब्द बोला. डोळे डबडबले सचिन तेंडुलकरचे. साहेब, सचिन तेंडुलकर म्हणतात, या क्रिकेट विश्वामध्ये माझं नाव फार प्रसिद्ध आहे. मास्टर ब्लास्टर म्हणून मला सगळ्या जणांनी आजपर्यंत ओळखलं. पण आज एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला. पण मिळालेला पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता, ज्याला बाप म्हणतात. लक्षात ठेवा, बाप गेला ना, यशाचं कौतुक करणारी थाप निघून जात असते. बाप नावाची चादर एकदा आयुष्यात निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. इथं बसलेला बाप एकच आहे. त्याचं म्हणणं, आम्ही आमच्या पोटापुरतं कमवलंय साहेब, तेवढं बँक बॅलन्स आहे आमच्याकडे, तेवढी प्रॉपर्टी आहे, आम्ही जगू शकतो. पण माझ्या लेकरा बाळाने आम्ही गेल्याच्या नंतर सुखात राहावं म्हणून बाप वेळोवेळी शिव्या घालतो लेकराला, टोमणे देतो, बोलतो, रागराग करतो. अरे तुला काही वाटतं का दाद्या? बाप बोलतो, साहेब काय म्हणतो, मुलीला सुद्धा म्हणतो, दिदे 9 वाजले गाडळीत, एवढ्या वेळेत झोपत नसते. बोलतो का नाही बाप? ट्युशनला जा, शाळेमध्ये जा, नोकरी कामधंदा पा. बाप मुलाला टोमणे देतो. बाप मुलाला टोमणे का देतो माहितीये का? बापाला माहितीये मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यदा कदाचित साहेब उद्या कोरोना सारखा रोग आला आणि उद्या जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं आणि मी जर मरून गेलो, तर माझ्या मुलाने माझ्या मुलीने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला टोमणे देत असतो. हे लक्षात ठेवा. त्याला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या लेकराला मिळावं, जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. जास्त जीव मुलामध्ये असतो. किती जीव असतो? बापाला माहितीये माझा मुलगा, माझा लेक माझ्या खांद्याला खांदा देऊन शेवटच्या ठरावापर्यंत माझा मुलगा राहणार आहे. फार प्रेम करतो. मुलाचं जीवन हे सोपं नसतं बरं का. मुलाचं जीवन सुद्धा सोपं नसतं. आज बोलून जातो, मुलगा हळूहळू मोठा झाला, शाळेमध्ये गेला, कॉलेजमध्ये मुलगा गेला, नोकरी व्यवसाय करू लागला, मोठा झाला स्वतःच्या प्रपंचावरती. अनेक अडचणी त्याच्या जीवनामध्ये येतात, अनेक समस्या मुलाच्या जीवनामध्ये येतात. म्हणून मुलाचं जीवनही सोपं नसतं. विशेष प्रेम बाप मुलीवर करतो. आज एका मातेच्या संबंधाने साहेब मी उभा आहे, झालं 1 मिनिट बोलतो आणि थांबतोय, लांबचा प्रवास आहे मला, लक्ष द्या फक्त. कैलासवासी सीताबाई गणपत पंढरकर या आईच्या संबंधाने एवढा समाज उपस्थित आहे. मी कोपऱ्यापासून विनंती करतो, साहेब कोटीचा नाही 2 कोटीचा बंगला बांधा, रोडच्या बाजूला बांधा, पण त्या बंगल्याच्या समोर आई वडिलाची पुण्य असं नाव टाका. पण त्या चौपाईमध्ये बंगल्याच्या समोर एका बाजूला म्हातारी आई बसलेली असून द्या आणि एका बाजूला म्हातारा बाप बसलेला असून द्या. खरी शोभा तुमच्या बंगल्याची असते, लक्षात ठेवा बर का चोपदार. लय शोभा असते. मायबाप असले ना, घर असं गोकुळासारखं वाटतं. विशेष प्रेम बाप मुलीवर करतो. मुलीचा जन्म झाला, बाप म्हणला माझी लक्ष्मी जन्माला आली, आनंद झाला, माझे दिवस बदलले, माझी कन्या जन्माला आली, भरभराटी झाली, मुलगी चालू लागली. चालतं मुलीने पडावं, बापाने उचलून घ्यावं, 2 पप्प्या घ्याव्या. माझी ताई चालू लागली, माझी दिदी चालू लागली. एका डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहे आणि एका डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत. का? परक्याचं धन आहे. आज माझ्यापाशी माझी मुलगी आहे, पण उद्या लोकांच्या घरी नांदायला जाणार आहे. विशेष प्रेम बाप मुलीवरती करतो. ज्यांना मुली आहेत ना त्यांना हे दुःख कळेल. मुलाला 500चा ड्रेस घेतला, 5000चा ड्रेस घेतो. का? माझी लेक उद्या लोकांच्या घरी नांदायला जाणार आहे. 1 मिनिट घेतोय, सोडू का? ज्ञानेश्वर मावले
महाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. आपल्याला कीर्तन रूपी सेवेचा कार्यक्रम देताना जीवनामध्ये आईचं स्थान किती महत्त्वाचं आहे याच्यावरती अतिशय चांगल्या प्रकारचं विश्लेषण करून आणि तरुण पिढीनं व्यसनापासून कसं दूर राहावं, असं एक कीर्तनातून परिवर्तन कसं होईल यावरती अतिशय चांगल्या प्रकारचं समाज प्रबोधनपर कीर्तन रूपी सेवा आपल्याला त्यांनी दिलेली आहे. त्यांनाही धन्यवाद. तसंच या कीर्तन रूपी सेवेला साथ देणारे गायक, वादक, भजनी मंडळी, टाळकरी, साऊंड सिस्टीम, कॅमेरावाले या सर्वांना मी धन्यवाद देतो, आभार मानतो. तसंच विशेष करून पिंटू शेटचे जास्त आभार मानले पाहिजे, कारण या परिसरामध्ये कधी पण जर वर्ष श्राद्धाच्या आणि कुठल्याही कार्यक्रमाला आलं तर जी टॉकीजचे चांगले नामवंत महाराज आणण्याचं काम पिंटू पंढरकर अतिशय उत्कृष्ट प्रकारचं करतात. त्यांनाही धन्यवाद. तसेच वैकुंठवासी सीताबाई गणपत पंढरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शोकाकुल अंतकरणाने उपस्थित असणारा सर्व शोकाकुल जनसमुदाय, सीताबाई आईंना आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांच्या जीवनपटाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अतिशय खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीची सामना करून त्यांच्यावरती जीवनामध्ये अतिशय पतीच्या जाण्यापासून तर दोन्ही मुलं जाणं, मुलगी जाणं, जावई जाणं, असे भरपूर अशा प्रकारचे वाईट प्रसंग आले. परंतु या प्रसंगावरती रडत न बसण्यापेक्षा एक संघर्षमय लढून कसा संघर्ष करून कुटुंबाला एक वेगळ्या प्रकारची दिशा देता येईल असं एक त्यांनी कार्यक्रम करून अतिशय चांगल्या प्रकारचं कुटुंब घडवण्याचं काम केलं. निश्चितच त्यांच्या जाण्यानं जे पंढरकर कुटुंबियांना, त्यांच्या नातेवाईकांना जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून बाहेर पडण्याची ईश्वरांना शक्ती, बुद्धी आणि सामर्थ्य देवो आणि सीताबाई आजींच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी आमच्या शिंदे परिवाराच्या वतीनं आणि सावता तरुण मंडळाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि थांबतो. श्री स्वामी समर्थ. आता श्राद्ध मुळातच कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. आपण शक्य होईल तेवढ्या श्रद्धांजली घेऊ. काहींचा नामोल्लेख करून ज्यांना वेळ देता येणार नाही त्यांच्याबद्दल निश्चितच या पंढरकर परिवाराच्या वतीनं आपण दिलगिरी व्यक्त करू. प्रथमतः एरंडोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब सोनवणे यांना विनंती करतो, त्यांनी लगेच यायचे आणि 1 मिनिटामध्ये बोलायचे. तसेच त्यांना साथ देणारे सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी या सर्वांचे मनापासून मी आभार मानते. खरं तर सीताबाईंचं आयुष्य हे अतिशय खडतर होतं. सर्व संकटांवर मात करून त्यांनी आपला प्रपंच थाटला होता. तरुणपणी सर्वांना शक्ती असते, पण शक्ती आधार हा लागतो हा वय झाल्यानंतर, आणि हा खरा आधार त्यांच्या सर्व मुलींनी दिला. आणि आम्ही पाहिलेला हा जो मोठा आधार आईला दिला हा आमच्या बीजी आत्यांनी दिलेला आहे. आत्या जी बाहेरची कामं असतात, मग सरकारी कामं असो, शेतीतली कामं असो, कोणतीही कामं असो, आत्या कधीच मागे पडल्या नव्हत्या आणि आताही नाही. जेव्हा त्या आमंत्रणाला आल्या तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की आता शेवटचं आईचं कार्य म्हणजे तिचं वर्षश्राद्ध. अखंड सेवा ती असताना सुद्धा त्यांनी केली आणि गेल्यानंतर सुद्धा त्यांनी जे काही कार्य आपण करायचं असतं ते सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने केलं. खरं तर आत्यांबद्दल एक वाईट वाटतं की आत्यांना जो आधार त्यांच्या आईचा होता आणि ज्या दिवशी त्यांची आई या जगातनं गेल्या तेव्हा आत्या खूप रडल्या आणि मला एक वाक्य बोलल्या की मला फोन करणारी ती माऊली आणि माझी वाट पाहणारी माऊली आज ती घरात नाही राहिली. हे वाक्य ऐकल्यानंतर मला सुद्धा खूप वाईट वाटलं होतं, कारण की प्रत्येकांच्या सुखदुःखात आत्या जातात, त्या माऊलीही जात होत्या, पण आज खऱ्या अर्थाने परत आल्यानंतर आत्यांची वाट बघणारं इथं कोणी राहिलं नाही. आणि आमच्या सर्वांच्या प्रत्येक कार्यक्रमात म्हणजे जगतापांचा असो तर आत्या नेहमी असायच्या. आणि तसेच आत्यांचं जास्त पटायचं ते माझे सासरे कैलासवासी आदरणीय तात्यासाहेबांबरोबर आत्यांचं खूप बोलणं चालणं असायचं आणि मुलीप्रमाणे प्रेम तात्यांनी त्यांना केलेलं आहे. मी जास्त वेळ न घेता समस्त जगताप परिवाराच्या वतीने आणि राहुलदादा मित्र परिवाराच्या वतीने या माऊलीला पुष्पांजली अर्पण करते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर हरिभक्त परायण दादा महाराज शिंदे आणि सुभाष सिरके सर. 1 मिनिटातच बोलायचं. हरिभक्त परायण
बाळासाहेब महाराज शिंदे, सर्व महाराज मंडळी उपस्थित, दुःखांकित बंधू आणि भगिनींनो, हे सीतामावशी जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. त्यांचं हे पहिलं पुण्यस्मरण आहे. त्यांच्या जाण्यामुळं पंढरकर परिवाराला जे दुःख झालेलं आहे, दुःखातून सावरण्याकरता परमेश्वराने शक्ती, बुद्धी, सामर्थ्य देऊ अशी प्रभूपानून त्यांनी प्रार्थना करतो. माझ्या शिंदे कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो. थांबतो. रामकृष्ण हरी. हरिभक्त पारायण आदरणीय शिंदे महाराज आणि वैकुंठवासी सीताबाई गणपत पंधेकर या मातेच्या वर श्रद्धानिमित्त जमलेले सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी